नमस्कार मंडळी. देवशयनी एकादशीला पाताळ लोकामध्ये विश्रांती घेण्यासाठी गेलेले भगवान विष्णू देव उठणी एकादशीला जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कार्यभार सांभाळतात. त्यामुळे या एकादशीला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात. या दिवसासोबतच चातुर्मास समाप्त होतो आणि पुन्हा एकदा विवाह, साखरपुडा, बारस, गृहप्रवेश यासारखी शुभ मांगलिक कार्य सुरू होतात. म्हणून देव उठणी एकादशीला नवीन आणि शुभ वेळेच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:11 सुरू होऊन 2 नोव्हेंबर रोजी 7:31 राहील. 1 नोव्हेंबरला एकादशी तिथी दिवसभर असल्यामुळे 1 नोव्हेंबर रोजीच देव उठणी एकादशी साजरी केली जाईल. आपल्या हिंदू धर्मात या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या कार्तिकी एकादशीचा चातुर्मास कालाची सांगता होते आणि म्हणून या दिवशी विष्णू उत्सव हा साजरा केला जातो. आषाढी एकादशी जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच या कार्तिकी एकादशी दिवशी सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. आणि या कार्तिकी एकादशीपासून तुलसी विवाहारंभ हा सुरू होतो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेच्या या एकादशी दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्याने कन्यादान केलेल्याचं पुण्य मिळतं आणि म्हणून या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिले जाते. कोणत्याही एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजनाशिवाय अपूर्ण आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा ही अवश्य केली जाते, तेव्हाच आपलं व्रत हे पूर्ण होत असतं. आणि म्हणूनच उद्या या कार्तिकी एकादशी दिवशी आपल्याला तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तसेच या कार्तिकी एकादशी दिवशी काय करावे आणि काय करू नये, 99% लोकांची ही एक चूक होते. तर अशा कोणत्या नियमांचं पालन करावं, आपल्याला उद्या कार्तिकी एकादशी दिवशी काय करायचे आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असे नक्की लिहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी फार महत्त्व आहे. विष्णूला तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीला हरिप्रिया असे सुद्धा म्हटले जाते. तुळशीशिवाय केलेली विष्णूंची पूजा व्यर्थ आहे असं आपल्याला आपल्या पद्मपुराणामध्ये म्हटले आहे. समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा त्याचे थेंब हे जमिनीवरती पडले आणि त्यापासून तुळशी ही या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरातील गरिबी आणि दरिद्री ही घरातून जाण्याचं नाव घेत नसेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरातून बाहेर जात असेल, पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा विनाकारण गरज नसताना त्या ठिकाणी पैसा खर्च होत असेल, तसेच जर आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह ऊर्जा असेल, त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती ही थांबलेली असते, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर आपल्याला नजरबाधा झालेली असेल, वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्या घरावरती झालेला असेल, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सतत त्रास होत असेल, जसे की शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल, पितृदोष असेल किंवा घरातील वास्तुदोष असेल, तर यासारखे दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो. तर हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा तुम्ही सायंकाळी केला तरीही चालू शकतो. दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही हा उपाय जो आहे तर तो केला तरीही चालू शकतो. सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती तर सर्वांच्याच घरी असते, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे. यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र हे आपल्याला अवश्य अर्पण करायचं आहे. एकादशी दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत असे म्हणतात, म्हणून आपल्याला आजच तुळशीची पाने ही तोडून ठेवायची आहेत, कारण उद्याची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण मानली जाते. देवघरामध्ये एक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सर्वप्रथम आपली तुळशी ज्या ठिकाणी आहे तिथली स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहे. चुकूनही तिथे कचरा किंवा चपला आजूबाजूला ठेवू नका. तिथे तुम्हाला झाडू मारून पाणी टाकून तिथली जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे.
तुळशीपाशी तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलांची रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला ती रांगोळी तशीच न ठेवता त्या रांगोळीवरती तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करायचे आहेत. यानंतर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा तुम्ही हा कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल, कारण मातीची पणती पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून मातीची पणतीच शक्यतो लावली तर तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे. यानंतर आपल्याला हळदी कुंकू घ्यायचे आहे, फुलं घ्यायची आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचे आहे. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू, अक्षता, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत. शुद्ध तुपाचा दिवा आपण अगोदरच प्रज्वलित केलेला आहेच. हे करत असताना आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही, कारण या दिवशी माता तुळशीचा आपल्या भगवान विष्णूंसाठी, हरीसाठी व्रत करत असते. त्या व्रतामध्ये कोणताही अडथळा आणायचा नाही, त्यामुळे स्पर्श केला जात नाही. नंतर आपल्याला तुळशीला एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजे चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ. तर ही चणा डाळ भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपात मानली जाते. ही चणा डाळ भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तर आपल्याला चण्याची जी डाळ असते तर त्याचे 11 दाणे घ्यायचे आहेत आणि हे दाणे आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने एक चणा डाळ घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला अर्पण करायचे आहे. प्रत्येक चणा डाळीचा दाणा अर्पण करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे असं तुम्हाला 11 वेळा हा मंत्र म्हणून हे 11 चण्याचे डाळीचे दाणे आहेत तर ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत. यानंतर तिथे बसून तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र हे माता लक्ष्मीजींची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आणि यानंतर 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर ते लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालू शकेल. यानंतर आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. जी काही तुमची इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला सांगायचे आहे. तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. या दिवशी अशी कोणती चूक आहे जी 99% लोक करतात? तर पहा, एकादशीच्या तिथी कधीही तुळशीला एकादशीच्या तिथी दिवशी कधीही तुळशी मातेला पाणी घातले जात नाही, म्हणजे जल अर्पण केलं जात नाही. तुळशीची पाने तोडली जात नाहीत, तुळशीला स्पर्श केला जात नाही. तर या दिवशी बरेच लोक असं म्हणतात की आज एकादशी आहे, तुळशीला जल अर्पण करावं, तुळशीची पूजा करावी, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुळशी मातेची तुम्ही कोरडी पूजा करू शकता, म्हणजे लांबून हळदी कुंकू आपण अर्पण करू शकतो, दिवा लावू शकतो, परंतु या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका किंवा स्पर्शही तुम्हाला या दिवशी करायचा नाही. या कार्तिकी एकादशी दिवशी नक्की काय करावं? तर या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचे आहे आणि ध्यानधारणा करून व्रत संकल्प करायचा आहे. जेव्हा आपण एखादं व्रत हे संकल्पयुक्त करतो तेव्हा त्या व्रताचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला पितरांच्या नावाने या दिवशी काही वस्तूंचे दान केले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो. पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हे देत असतात. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना अभिषेक करा आणि साजूक तुपाचा दिवा लावून त्यांची आरती करायची आहे. त्यानंतर भगवान विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करून श्रीहरीचे भजन किंवा कीर्तन तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र आणि केळीचा नैवेद्य हा अवश्य अर्पण करायचा आहे. केळी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही केशरयुक्त कोणत्याही पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हा भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. पण प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे, कारण या तुळशीपत्राशिवाय आणि नैवेद्याशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते. केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे आणि म्हणून त्यांना केळीचा नैवेद्य हा अर्पण केला जातो. तसेच या कार्तिकी एकादशी दिवशी काय करू नये, कोणत्या चुका करू नयेत? तर या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. प्रबोधिनी एकादशी दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीचे लग्न होते. अशा स्थितीत या दिवशी तुळशीची पाने तोडणे पूर्णपणे वर्ज्य आहे. या दिवशी तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. एकादशी दिवशी सात्विक भोजन घ्यावे. जर तुमचा उपवास असेल तर या दिवशी उपवासाच्या गोष्टी उपवास करावा.
या दिवशी मांस, मद्य इत्यादी सेवन करू नये. तसेच या दिवशी तांदूळाचे सेवन सुद्धा करू नका. एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन करू नये असे म्हटले जाते. तांदूळाचे सेवन एकादशी दिवशी केल्याने माणसाला पुढच्या जन्मी रांगणाऱ्या प्राण्यांची योनी मिळते आणि यामुळे या दिवशी चुकूनही तुम्हाला ही चूक करायची नाही. तसेच एकादशीच्या दिवशी घरामध्ये चुकून घेवडा या भाजीचे सेवन करू नये. यामुळे संतान पीडा निर्माण होते. तसेच एकादशी तिथी वादविवाद, या दिवशी वादविवाद टाळावा. या दिवशी घरात चुकूनही भांडण तंटा करू नये. या दिवशी जर आपल्या घरात ताणतणाव असेल, भांडण तंटा होत असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरातून, आपल्या आयुष्यातून कायमच्या निघून जाते आणि यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, कोणाचेही उणे दुने काढू नये. असे केल्याने सुद्धा देवी लक्ष्मी ही क्रोधित होते. तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला तुळशीला अर्पण करून, ही एक वस्तू अर्पण करून तुळशी मातेची मनोभावे पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींचे चुका होऊ नये. तसेच तामसिक पदार्थांचे, घेवड्याचे, तांदूळाचे सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी. तर या व्हिडिओमध्ये आपण कार्तिकी एकादशी दिवशी कोणत्या चुका करू नयेत, काय करावे अशी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय श्री हरी.